बरं बघा माय कम्प्युटरमध्ये जाऊन आता ते पार्टिशन गायब झालं, पण हेच तेच पार्टिशन याच्यामध्ये येऊन मर्ज झालं. आणि तुम्हाला बघा तुम्ही म्हणशाल त्याचा डेटा कुठे गेला आहे. बघा सीमध्ये या, बघा त्याने एक फोल्डर बनवला असेल इथं बघा, लोकल डिस्क की आहे का, एक फोल्डर बनवतं आणि त्या ड्राईव्हचा सगळा डेटा या फोल्डरमध्ये टाकतो. आहे हे बघा माय डेटा, मग त्या ड्राईव्हमधला फोल्डर आहे आणि त्याचा डेटा आहे कोणता, ई ड्राईव्ह. पण ड्राईव्ह त्यानं काय केला, एकच ठेवला, तिथला डेटा सगळा इथं मर्ज करून टाकला एका फोल्डरमध्ये. बरोबर आहे की आणि सगळं सीमध्ये आला. पहिले हे ई ड्राईव्हमध्ये लिहिलेलं बघा, लोकल डिस्क ई म्हणजे ई ड्राईव्हचे जे जागा आहे त्याची जी स्पेस आहे त्याचा हा डेटा आहे त्या ड्राईव्हचा. बघा त्याच्यानंतर त्याच्यावरती भरपूर ऑपरेशन्स, जसं मर्ज आहे, क्लोन आहे, ठीक आहे ना. क्लोन तर झालं आपलं, म्हणजे हा तुम्ही एक पार्टिशनसुद्धा क्लोन करू शकता बरं का, पुरे हार्ड डिस्क क्लोन करू शकता आणि एक सिंगल पार्टिशनही क्लोन करू शकता. समजलं तुम्हाला. कन्वर्ट टू लॉजिकल, आता प्रायमरी पार्टिशन आहे ना, बूट प्रायमरी, याला तुम्ही लॉजिकलमध्ये कन्वर्ट करू शकता, एक्सप्लोअर करू शकता, म्हणजे डेटा पाहू शकता त्याच्यामधला, फाईल सिस्टीम चेक करू शकता, सर्किट टेस्ट करू शकता, CSK DSK भरपूर आहे. ते काही कामाचे ऑप्शन एवढे. बरं आता एक ऑप्शन राहिला आपला तुम्हाला दाखवायचा, तुम्ही दाखवतो. वाईप आउट द डेटा, WIPE, वाईप आउट. वाईप करणं म्हणजे काय करणं, वाईप आउट करणं म्हणजे तुमचा डेटा असा इरेज करणं की तो डेटा रिकव्हरीचे सॉफ्टवेअरसुद्धा त्याला रिकवर करू शकतो. तुम्हाला माहिती काय, हॅकर आहे केविन मिटनिक. तर केविन मिटनिक ना एवढं अमेरिकेमध्ये हॅकिंग केलं होतं, डिस्क मॅनेजमेंट जातो पुन्हा एकदा श्रिंक करतो त्याला, पुन्हा एकदा श्रिंक करून घेतो. यावेळेस तेवढं न करता कमी करू, 20 GB करू, आहे की नाही, 20 GBचं बोलू. हां 19.53 GB, एक नवीन व्हॉल्यूम बनवून घे त्याच्यावर. म्हणलं ते म्हणलं ई ड्राईव्ह, आहे की नाही, त्याच्यावरती काय करू, हा डेटा त्याच्यात टाकून इथून कट करू, हा डेटा त्याच्यात टाकू, सगळा डेटा इथं आला, नाही की नाही, म्हणजे आपल्याकडे ई ड्राईव्ह आहे. राईट. आता बघा मी काय करतो, आता ई ड्राईव्ह ना तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये डेटा आहे ना, राईट क्लिक करून लागलं ओपन करून पाहा तुम्ही त्याला, एक्सप्लोर करून पाहा. एक्सप्लोर करणं म्हणजे त्याला ओपन करणं, हे त्याच्यामध्ये हा माय डेटा नावाचं फोल्डर आहे की नाही, दिसते तुम्हाला माय डेटा आहे, दोन फाईल. आता मी जरा राईट क्लिक केला बघितलं एक ऑप्शन येतं बघा, वाईप डेटा. काय ऑप्शन आहे, वाईपचा डेटा. जसा मी डेटा वाईप केला ना तुम्ही बघशाल की किती वेळेस वाईप करायचं, एकच वेळेस करतो झालं. अप्लाय आणखी जास्त म्हणजे कसं राहतं, 2 वेळेस करा, 3 वेळेस करा, वाईपआउट एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा, काय जास्त फरक पडत नाही. पण तरी बिट म्हणजे त्याची इंटिग्रिटी वगैरे डायरेक्ट कमीच करून टाकतात ते, रिकव्हरीचे चान्सेस ठेवत. आता बघा ना आपण एकदाच वाईपआउट केलं ना, झालं वाईपआउट झालं म्हणजे तो अनअलोकेटेड ड्राईव्ह तयार झाला. आता ते बघा इथे येऊन बघा, नाव इथे अनअलोकेटेड, आपण पार्टिशन बनवलं होतं त्याच्यात डेटा टाकला होता की नाही, आणि बघा आता ते तुम्हाला ड्राईव्ह दिसता नाही कारण की तो वाईपआउट झाला. आपण काय करतो की असं झालं तर आपण जनरली काय करतो की आपण डेटा रिकवर करतो, पार्टिशन रिकवर करतो. मग आपण आता पार्टिशन रिकव्हरी टाकून देऊया. स्कॅन बघा, सी ड्राईव्ह एक्झिस्टिंग पार्टिशन आहे आणि बघा आतापर्यंत सापडायला पाहिजे त्याला ई ड्राईव्ह, पण नाही सापडलं, सापडणार पण नाही सापडलं. वाईपआउट केलेला डेटा, वाईपआउट केलेलं पार्टिशन ई रिकव्हरेबल असतं, रिकवर होत नाही. मी करू शकतो. दॅट्स नॉट पार्ट ऑफ युअर सिलेबस. नो, हे पण तुमच्या सिलेबसचा हिस्सा नाही. हे चालू इथे हे डेटा रिकव्हरी,
पार्टिशन रिकव्हरी हे तुमच्या सिलेबसचा भाग नाहीच, हे तुम्हाला आउट ऑफ सिलेबसच शिकवलं जाईल. तेवढं पण शिकून द्या. हवी का इथं आंध्र सुद्धा बघताय. हे बघा मी तुम्हाला म्हटलं बघा, एक 30 GB सापडलं त्याला. कोणतं माहिती आहे का, जे आपलं डिलीट केल्याच्या पहिले ते डिलीट केलेलं ते सापडलं त्याला, पण आपलं 20 GB नाही सापडलं बघा. आहे का 20 GB सांगत नाही. आपण जी अकरा 20 GB बनवलं होतं समजलं काय. अहो काही खाऊ का तू काय रिकवर करायला काय तेवढं सपोर्ट तुम्हाला ते, त्याला फॉरेन्सिक टूल लागतं. हे एक सायन्स आहे, फॉरेन्सिक सायन्स. तुम्ही CID बघितलं का, डॉक्टर साळुंके ते फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन करतो, फॉरेन्सिक करतो डॉक्टर साळुंके. बस तसं काय हे बघा. याच्यावरती का एक ते 29.30 GB सापडलं, ते 361 MB ते लॉजिकल फॅट 16 सापडलं, एक 100 MB. हे पार्टिशन अस्तित्वात नाही आहे ॲक्च्युली बघायला जर गेलं तर, पण त्यानं ते इंटरनल क्रिएट केलेले होते आणि ते डिलीट झालेले. आणि बघा आपलं पार्टिशन सापडलंच नाही त्याला. आपण हे रिकवर करून बघू बरं होतं का, तेच पाहिजे तुम्हाला. हे रिकवर होतं का. 0 बाईट हां 0 बाईट हां ना, 0 बाईट म्हणजे ते एकदम रिकाम आहे असे गमत, जागाच नाही काही. रिकामा पार्टिशन ते रिकाम. मग तुम्ही त्याला रिकवर जर केलं, प्रोसेस जर केला ना, तर ते बघू बरं काय करा. ते म्हणतं मी रिकव्हरी करण्यासाठी हे पार्टिशन उडून टाकलं म्हणतं. चालेल तुम्हाला नको करू म्हणता, सीट ड्राईव्ह उडून टाकली. सीट ड्राईव्ह पण रिकवर करते तुम्हाला, पण ते असं नाही करतात, त्याला वेगळी गोष्ट. हे बघा प्रकाश गायकवाड आहे, त्याला सगळं येतं. काय रे भाऊ, हे रेकॉर्ड करत होता का माझा आवाज. इकडे आलो ना गावरून बोलायची सवय लागली मला, खूपच गावरून बोलतो नाही. झालं बस झालं. आता काय शटडाऊन करायचं पण रेकॉर्ड करतो का.